नमस्कार. मोदीजीने जे देशवासियांना आवाहन केलं, पेट्रोल कमी वापरा, सोनं कमी खरेदी करा, विदेश यात्रा करू नका वगैरे, देशावर थोडा बाका प्रसंग संकटकाळ अख्ख्या देशावर आलेला आहे. हे ऐकता क्षणी म्हणजे बारामतीचे काका पवार साहेब लगेच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं, मोदीने म्हणे सर्व पक्षीय बैठक घेतली पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा करून लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. पवार साहेब, हे तुम्हाला शहाणपणा करायला सांगितला कुणी? मोदींचं सोडा हो, तुम्ही आता 84व्या वर्षी राज्यसभेत जाऊन बसलाय, ते तुम्ही कोणाला विश्वासात लोकांना घेऊन राज्यसभेत जाऊन बसलाय? लोकांना विचारा बघूया. लोक तुम्हाला म्हणतात घरी बसा, तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन राज्यसभेत जाऊन बसले. लोक म्हणजे तुमचे पाळीव आहेत ते लोक नव्हे, लोक म्हणजे जनता. आणि मोदींनी विश्वासात लोकांना घेतलं पाहिजे म्हणतात. मोदीजी लोकांच्या विश्वासानं त्या पदावर जाऊन पंतप्रधानपदी जाऊन बसलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर उलट तुम्ही 1992 पासून आत्तापर्यंत पंतप्रधान होण्यासाठी धडपडत आहे, पण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही म्हणून तुम्ही पंतप्रधान होऊ शकले नाही. कारण जिथे कुठे काय बरं चाललेलं आहे ना, तिकडे जाऊन सगळं खेळ बिघडवायचा आणि घाण करून टाकायची असली तुमची वृत्ती आहे. डुकर कसा, त्याला कितकीही स्वच्छ जागेत नेऊन ठेवा, तो परत जाऊन चिखलातच लोळणार, कारण ती त्याची प्रवृत्ती आहे डुकराची. तशी तुमची राजकारणात घाण करून ठेवायची प्रवृत्ती आहे. आणि तुम्ही आता काय झालंय तुमची अवस्था, तुम्हाला कोणी दखल घेत नाही. तुम्हाला कुठे पेपरावर स्थान नाही, कुठल्या बातम्यात तुम्ही झळकत नाही. तुमच्या म्हणण्याला, तुमच्या वक्तव्याला जे काय कोणीही कुत्रासुद्धा घालत नाही भीक. म्हणून तुम्ही ये न के न प्रकारनं चर्चेत राहण्याकरता म्हणून अशी काहीतरी पत्रकार परिषद घेऊन फा फो फा फो फा तोंडातून काय बोलतात त्या अक्षरांपेक्षा थुकीच जास्त बाहेर पडते. त्या पत्रकार ते थुंकी ब्रह्मदेवाचा प्रसाद म्हणून चाटतात, कारण तुम्ही त्यांचे ब्रह्मदेव ना पत्रकारांचे. तुमच्या तोंडातून जे अमृत वचनाबरोबर जे अमृत रस टपकतो ते पत्रकार चाटतात आणि त्याची बातमी हेडलाईन करून दाखवतात, पवार साहेबांचा मोदींना सल्ला. तुमच्या सल्ल्याची काही गरज नाही. ते तुमचे आहेत ना ॲडवाईस, ते तुमच्याकडे ठेवा. आणि जरा बारामतीत फिरून लोकांना विचारा, मी राज्यसभेत गेलोय तर तुम्हाला मान्य आहे का? लोक तुमच्या तोंडावर सांगतील तुम्ही आता पवार साहेब घरी बसलेले बरे. कारण एका महिन्यातून 25 दिवस हा हॉस्पिटलात असतो माणूस आणि 5 दिवस घरी असतो आणि राजकारण करतोय म्हणे. म्हणून तो पक्ष अजित पवारने काढून घेतला आणि त्याने बीजेपीने मदत केली. बरोबर आहे, ते त्याने केलं ते. त्यामुळे आता तुम्ही ना घरी बसा. तुमचं झालं आता उतरता काळ सगळा संपला, आता राजकारण संपलं, आयुष्य संपत आलं.